पोछा भांडे स्वयंपाक लय गेली आज माझी कंबर. काय झालं? काय नाही व आता अनिता होती ते करून घ्यायची कामं मला काय थोडे फार करा लागत होते. मग करत राहा लागते काम. हा असं एकदम काम कोणावर सोपून द्या नाही लागत. मग कोणी कुठे गेलं तर मग भारी पडते आपल्याला. अव मी करतेच तर राहते कामं असं बाहेरचंही करा घरातलंही करा तर त्याच्यानं होते. तू एकदम बसली नको आज जाऊ. हा न काय ले पोचा करते राहू दे. आता किती दिवस पोछा नाही करायचा बरं दिसते का ते? कोणी आलं गेलं तर काय म्हणन? काय म्हणणार आहे आता? हा ना शेतात नाही चालत काय? आता हे काम करू करू थकते मी आणि शेतात कुठे येऊ? मी नाही येत. आव चालणं लसूण उपळून आणणं. अव तुम्ही उपडून घे जा मी काही येत नाही. ना 11 वाजता ये लागन तो. मी काही येत नाही सध्या. लावला कशाला होता तुला उपडायचा नाही येतो. अव मी उपडायचं नाही म्हणते का पण येईन म्हणते 4-5 दिवसानंतर. अव ते जागा साफ करायची ना आपल्याला म्हणून म्हणतोय तुले लसूण उपळून टाक. अव तुम्ही कांदे तर उपडले नाही अजून हा आणि इथं मा लसूण मी एवढूसा लावलाय तर तुम्ही लगेच म्हणताय काढतो. अव मी म्हणतोय पटपट करून घे ना. हा आता काय आता पाऊस कधी येऊ शकते नाही. मागच्या वर्षी नाही काय येऊन गेला होता. आपण आपल्या तयारीत राहिलो म्हणजे बरं राहते. अव तुम्ही असं हे ऐकत जातं मग हा मी म्हणून राहिली म्हणजे बरं नाही वाटून आलं कंबर दुखून राहिली तरी तुम्ही ऐकत नाही. आता काही एखादी कामाला बाई लावतं काय? नाही व कुठं लावते. जाय बाई तुझे जेव्हा करायचं तेव्हा कर. तुम्ही नका हे करत जाऊ सांगून राहिली ना मी येईन म्हणून 4-5 दिवसानंतर. मी एकाच गोष्टीचा वादा लावते आता आजच चाल. तुम्हाला ना लय सवय पडली अशी एवढी घाई करते कोणत्याही गोष्टीसाठी. पेरणी तशीच घाई करते. नाही मग करा तुम्ही तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं आहे ते. अव मी नाही म्हणून राहिली ना. मला जे करायचं आहे ते करा. मी चाललोय शेतात. अव डब्बा तर घेऊन जा. येतो मी. काम आहे थोड्या 1-2 घंट्यात येतो वापस. ठीक आहे. पहा ना झाडाला आंबे आले असन तर मोठे झाले असन तर घेऊन ये जा. पाहतो आता. काय बापा ह्या माणसाला ही सबुरी नसते. आता का पहिल्यासारखे कामं होती नसतं मायानं. घरातलं करा बाहेरचं करा. आता म्हटलं येतो 2-3 दिवसानंतर. ऐकत नाही ना लयच घाई करते कोणीही गोष्टीची. पहिलेच तर ऊन तपते उन्हानं जास्त थकवा येतो. काय रे सावलीत बसलाय का? हाव रे काका इकडे काम करत होतो मग येऊन बसलो. लय ऊन आहे ना. हाव रे ऊन तर लय आहे. काय काम होतं आज शेतात? काय नाही रे आलो चक्कर मारायले. आता कसं झाडाला आंबी गिंबी आहे पोट्टी येते. हाव काका येते पोट्टे. हाव ना म्हणून म्हटलं चक्कर मारतो. सकाळच्या पारी येते पोट्टे. हाव कालही आले होते ना. मग रे सगळे आंबे घेऊन जाते ना. 1-2 खायासाठी नेलं तर काही नाही पिशव्या भरून येते ना. हाव काका पिशव्या भरून तर येते ते. कालही मी पाहिलं परवाही पाहिलं आले होते ते. हाताळलं मी त्यांना. हाव रे म्हणून म्हटलं घरी बसल्यापेक्षा येतो शेतात. सकाळचं या लागते काका 12 वाजतापर्यंत बसा लागते. हाव ना तसंच करतो मी आता. काय आता मोटर चालते व्यवस्थित? हा काका आता दुरुस्त केली तर चालते. या वर्षी जास्त आला नाही आंबा काही? नाही रे थोडाफार आलाय घरापुरता होते. मग हा चांगला आला काका मस्त भरलाय. अजून सध्या छोटे आहे. हाव का रे चांगला आहे ना. मग विकणार आहे का तू तो आंबा? आता पाहतो बा काका घेणार आला तर विकून टाकन नाही तर राहू देईन. विकून टाक ना 2 पैसे येतात. आता पाहतो काका काय होते तो मग विकूनच टाकतो. नाही तर रे तो विकून टाकलेला बरा राहते. नाही तो हे पोट्टे काय सुचू देते काय? हाव ना काका. आता माझा हा आंबा आला आणि तो दुसरा काही आला नाही आहे तर मग काही आता या कोण घेते एवढूसा? हा काका हा लय कमी आला ह्या वर्षी. मागच्या वर्षी लोय आला होता रे. हाव काका लोय आलता. काका कांदे काढले नाही काय? नाही रे काढायचे ना कांदे. थोडे 10-15 दिवस थांबतो आणि मग काढून टाकतो. हाव काका काढून टाका लागते. तेच तर रे काढा तो लागून. चांगला झाला तर असं नो काका? हाव रे थोडा झालाय चांगला पण 15 दिवसानं थांबलं तर बरं राहील. हाव ती आहे. थोडस इकडल्या पट्ट्यात पाणी सोडलंय तर इकडे म्हणून बसलो. हाव रे बरोबर आहे ना. या वर्षी ऊन चांगलाय काका. हाव रे ऊन तर आहे. बापरे दोघंचे दोघं मस्त बसले झाडाखाली. आता बसलो बा झाडाखाली सावलीसाठी. या ना बसा ना. या ना काका. काय रे कमलेश काम नाही का आता? हाय ना काका पाणी सोडलाय ना मग बसलो इथं सावलीत. हाव रे उन्हाळ्याची तर सावलीच पाहिजे. अजून काय म्हणते झाली का लग्नाची तयारी? चालू आहे तयारी तो. आता आज बाया कांदे काढायला आले शेतात तर मग आलो. हाव काय कांदे काढून राहिले काय? हाव कसं घरी लग्न आहे ना मग काही काढता येणार नाही तर मग आता काढून घेतो. हाव बरोबर आहे. तर काय आता सध्या 20 रुपये किलो आहे कांदे. हाव ना 20 रुपये किलो आहे. मग आताच देऊन देशील काय मंडईमध्ये? हाव आता काढला आज जण उद्या निघतो परवा दिवशी भरतो आणि देऊन देतो. लग्न आहे पैशाची काम आहे त्याच्याकडून काढून टाकतो. हाव बरोबर आहे ना. मला मग अजून पाणी पावसाचं काही भरोसा नाही ना कुठं भरून ठेवता. हाव ते तर आहे. म्हणून असं कांदे गिंदे घेत नाही कारण हा पाणी पावसाचा काही भरोसा राहत नाही.
हा रे ते तर आहे. आंबा तो कमी आला ह्या वर्षी. हा बा कमी आला ना. तुम्ही विकला का तुमचा आंबा? हा विकला ना. हा कडूवाले विकला. हा काय कडू काकाने घेतला काय? हाव रे तुला विकायचा नाही आहे का? हाव काका माय विकायचा तर आहे आता. हाव कडू बा चांगला भाव देते व्यवस्थित देते. हाव ना हर वर्षी तो त्यालाच देतो मी तो मग तोच येते. दुसरा काही पाहायची जरूरत पडत नाही. हाव बरोबर आहे ना. कोण्या गावच्या बाया आणल्या मग कांदे काढायला? त्या शेजारच्या गावच्या आल्या बा. माझ्या घरी शेजारच्या गावच्या बाया येतात ना त्याच्या कारण. हाव बरोबर आहे तुमच्या घरी तिकडल्याच येतात. हाव करतात का चांगले कामं? करतात ना बऱ्यापैकी चांगले कामं करतात. आता सध्या तो हे सिलेंडरची प्रॉब्लेम चालून राहिले. हाव ना बापा ते सिलेंडरचे प्रॉब्लेम चालून राहिले. आणि आमच्या घरी लोक नाही. काका मग ते विचारपूस केली की नाही व्यवस्थित? हा नाही तर कॅटरसवाला जेवण देऊन नाही राहिला. एवढ्याच लोकांचं देतो तेवढ्याच लोकांचं देतो करून राहिले ते. हाव ना तो एक प्रॉब्लेम झालाय. तसं तो सांगितला आहे त्यांनी की भट्टीवर स्वयंपाक करतो म्हणे आम्ही. हाव काय भट्टीवर करते काय? मग करून देईन. हाव भट्टीवर करते ते. चांगलं आहे ना भट्टीवर करते तर. पहिले लोक तर भट्टीवरच करायचे आताच गॅसवर करते. मग का नाही हो पहिले गॅस नव्हते तर लोक काही लग्न कार्य करत नव्हते काय? आता तर उगाच ते कॅटरसवाले भारी भरते. हा ते पटकन होते ना म्हणून. आणि आजकाल कोणी त्रास घ्यायला पाहत नाही. ते तर आहे. असे तर माझ्या घरी आता 5 सिलेंडर भरून ठेवले. आता पाहू अजून काय होते तो. चला बा येतो. बाया नाही तर कामं करणार नाही. हाव ना बायाच्या मागे राहत लागते. हाव ना त्यांचं दुकान काही जास्त चालत नाही काका नाही हो. हाव रे आता लोक कसं सगळे लोक शहरातून सामान आणायला लागले तर थोडासा मार पडतोय त्या दुकानावर. हाव ना काका छोटं मोठं सामान घ्यायला जाते लोक फक्त. आता कसं जे शहरातून आणू शकते ते शहरात जाते आणायले. जे गावातून आणायचं असते ते गावातून आणते. आता आपल्यासारखी तो गावातूनच घेते. हाव काका मी तसंच करतो गावातूनच घेतो. कोण शहरात जाईन आणि मग हे करून. हाव रे ते तर बरोबर आहे. लोक म्हणते ते महाग देते तर त्यांनी तिकडनं आणायला लागते ना. तो विचार करत नाही ते लोक. तेच तर विचार करत नाही काका. चला बा काका मोटर बंद करून येत जातो मी आता घरी. चाल ना मी जातो आता घरी. ये तू. हा तू मोटर बंद करून मी तर तुला सोडतो घरी. हाव काय काही सायकल आणली नसन? नाही काका मी पैदलच आलो होतो सकाळी. आताही म्हटलं जाईन पैदल. सोडतो रे तुले चालणं. ये तू मोटर बंद करून मी 4-5 कैऱ्या तोडतो. तुले पाहिजे काय? नाही काका मी माझ्या आंब्याच्या कालच नेल्या. हाव का रे येतो काका मी. तुम्ही तोडता हा कैऱ्या मी मोटर बंद करून येतो. हाव रे ये लवकर. हा तिनं कैऱ्या चांगल्या आहे. नाही नेला तर मग अजून झगडा करेल. मला जीवार आलो नवसा आलो करत राहीन. एवढ्या लय होऊन जातील. पण ते अजून किती तोडू. थोड्याशा मोठ्या होतील तर अजून बरं होईल. आलाच नाही पोटतो लय वेळ झालो. काय आज मी काहीच काम नाही केले. असंच होते बाई पोरीचं माहेरी आल्यावर. खाऊ नाही आज मला झोपूशाच वाटत होतं. मग झोपायचं बाई काय आहे त्याच्यात. हाव नाही तसंच वाटत होतं मला. उठूशाच नाही वाटत होतं आज. हाव तसंच होते पोरी बाईले आपल्या माहेरी आलं की असंच होते. हाव ना घरी तर किती लवकर उठतो मी. जाऊ दे आता आली ना माहेरी आता कर आराम मस्त. हा बाई तशीच करतो मी. का व तुझ्या घरून श्रीकोण कायले आणलं? बरं दिसते का ते? आई सासूबाईनंच म्हटलं की घेऊन जाय म्हणे श्रीखंड ने म्हणे तूप ने दूध ने दही ने. पण मी म्हटलं आई तूप घरी बनवते म्हटलं. घरी आहे गाई तर. हा व आपल्याच तर घरी आहे. हाव ना तर मग आई ना ऐकतच नव्हत्या. श्रीखंड तरी ने म्हणे श्रीखंड आणि पनीर ने म्हणे. ते बरं नाही दिसत ना व. आई तू आज का बही केलं? ते दीपाचं आपण हे ठेवलं असतं केळवण तेव्हा केलं असतं. करू ना केळवणासाठी मस्त रस करू पुरणपोळ्या करू. हा काही तेव्हा रस पुरणपोळी करशील काय? हा व त्यावेळेस ते करू आपण. तिला सांगा लागन ना आता काही जास्त दिवस राहिले काय? हा व आई सांगा तर लागन. सांगून देजो तिला एक दिवशी. हाव नाही सांगा तो लागन. आली नाही ते येणार होती तर. येईन काही काम असन. रुपा मामाच्या घरून आलीच नाही बाई. येईन ना उद्या परवा येईन ते आता. हाव का बाबा तो शेतात गेले असन. हाव ती बाबा गेले गाईसाठी चारा आणायले. जेव बाई. हाव नाही लय चांगलं टेस्टी जेवण बनवलंय तू. असं कोणा आयतं ताट दिलं की बरं वाटते. माझी सासूबाई करते कधी कधी भाकरी करते भाजी करते. त्यांच्या हातचंही टेस्टी लागते. तसंच राहते व आपल्याला दुसऱ्याच्या हातचं चांगलं वाटते. आपण बनवतो ना मग आपल्या डोक्यात ते वास भरून जाते म्हणून आपल्याला बरं वाटत नाही आपल्या हातचं. हाव नाही बस ना आता जेवण झालं ना बस ना आता जरा. आई बाई तू स्वयंपाक केला मी भांडे घासून टाकतो ना. राहू दे घासन मी संध्याकाळी. घासतो ना आई. नाही व संध्याकाळी घासू. नळ येतील ना तेव्हा घासून टाकू. आता कसं पाणी गिनी संपलं तर मग प्रॉब्लेम होते. हा बाई तसं तर आहे. मग व आता उन्हाळा लागलाय तर पाण्याचा प्रॉब्लेम होऊन राहिला. हाव नाही ते हर वर्षीच आहे. त्या बाबाले म्हणते मी एक टाकी घेऊन द्या मला ड्रम तर ऐकून नाही राहिले. आई घेऊन घे एक ड्रम. कसं पाणी जमा करून ठेवलेलं बरं राहते. ऐकतच नाही नव्हती बाबा.
पहिलेच मोठी टाकी लावायला पाहिजे होती वरत, तर लावली छोटी. पाणी पुरते काय? बाबाचं असंच आहे, ऐकून घेतोच नाही ना कोणतीच गोष्ट. ते टाकं होतं तर तोडून टाकलं. हाव ना, सांगतोच मी बाबाले एक ड्रम घेऊन द्या म्हणून आईले. लय दिवस झाले मागे लागली आहे, घेऊन द्या घेऊन द्या, तर ऐकतच नाही. आणि संपलं की वाट पाहत राहा लागते, नळ कधी येते नळ कधी येते. बाबाचं पहिल्यापासूनच आहे, कोणती गोष्ट मागितली तर लवकर घेऊनच नाही देत. हाव ना व. हा पोट्ट गेला गाव फिरायले. ते तर तसंच आहे, तो गावात राहिला की तो निवड गाव फिरत राहते. हाव ना व. तो तिकडे राहते तर काय माहित बाई, तिकडे गाव फिरते का काय माहिती. एखाद्या दिवशी जाच लागते त्याले न सांगून, पाहाले काय करते हात. काही विश्वास ठेवा नाही लागत. खरं आहे का ह्या पोट्ट्यांचं? ते तर आहे बाई, पण आता कोण जाईन. आई एक दिवशी जाऊनच पाहाजो काय करते हात. रूमवाल्या काकूला विचारायचं ना, कधी घरी राहते, कधी जाते, कधी काय करते. हाव ना, ते बाबाले किती वेळा म्हणते, पण ते बाबा ऐकतच नाही. बाबा कधी ऐकते बाई, किती आता ऐकतीन तर. जाय ना आता, आराम कर आता, जेवण गिवण झालं तर मी येतो. हाव आई, आपल्याला कूलर लावा लागते. हा व, त्याला येऊ दे राजूले, आणि मग तो लावून देते कूलर. हाव ना, कधी येते पोट्ट ना, उन्हाचं पारे काय फिरून राहिलो हे. आता काय करतो, आलाय तो 4 दिवसाकरता, फिरन तो. तो भूषण काय पुण्याला गेला का बाई? हा व, गेला ना तो. लागली म्हणते कंपनीत नोकरी, गेलाय. हाव का बाई? अशी काकू म्हणत होती, आहे का म्हणे पोरगी, आणि त्याच्या असं कोणी चुलत गिलत म्हणत म्हणे. कुठं आहे बाई? हा, नाही तर गावात असं म्हणे. आता मला काय माहिती बाई गावात आहे नाही आहे. मी घराच्या बाहेर जातच तर नसतो, कधी कधी गेली तर गेली कार्यक्रमामध्ये. हाव का व, जात नसतं काय? ले वाटलं जात असन बसायले गिसाले. आई मला पहिल्यापासून सवयच नाही जायची, तर मी काही जात नाही. सासूबाई जात राहते. हा व, बरोबर आहे ना. आता तुझ्या सासूले तर लय काम पुरत असन व. अशा त्या करत होत्या बाई, झाड झूड, बाहेरचं झाडणं, रांगोळी टाकणं करत होत्या त्या सगळे कामं. एखाद्या दिवशी स्वयंपाक करू लागत होत्या, लसण निवडण, भाजीपुला निवडण. हाव का व, लय चांगले व त्या. कामं करू लागते लताबाई नाही. हाव नाही, तुले म्हणत होत्या त्या आईले घेऊन येजो म्हणे, आता येशील तर. आई राहीन म्हणे 4-5 दिवस. व माय, आता रसाच्या कार्यक्रमाला बोलवा लागन ना ते सासूली. हाव नाही, बोलवा तर लागन. तुझी ननद गिनत कधी येणार आहे? त्या ननदली बोलून घेईन ना. येणार तर आहे आता, एप्रिलमध्ये येते. एप्रिलमध्ये की मे मध्ये येते बहुतेक. हाव का व, बोलून घ्या लागन बिचारे. आल्यास नाही ना त्या, लग्न झालं त्यापासून. हाव नाही, साड्याही घेऊन ठेवा लागन, म्हणजे बोलवलं साड्या दिल्या की काही टेन्शन नाही. हाव नाही, एक वेळेस तर बोलवाच लागते व. हाव आई, ते तर आहे. आता घासली असते भांडे, पण तू म्हणतं पाणी संपून जाईन. हा व, पाणी संपलं की मग वांदे होतात ना, तर येते संध्याकाळी 5 वाजता. मग मी पाणी भरन, तू भांडे घासजो. हाव आई, तसं करू मग. जाय ना, कर आता आराम, मी येतो तिकडे. हाव आई, चाल ना तिकडेच बसू. पहा मग मंडळी, आता मी माहेरी आली मस्त. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.